नमस्कार, स्वागत आहे तुमचं मी एन किचनमध्ये। आपण बऱ्याचदा वेगवेगळ्या प्रकारच्या खीर बनवतो, जसं की रव्याची, तांदळाची खीर। पण कधी लाल भोपळ्याची खीर बनवली आहे का? जर नसेल बनवली तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण की मी ह्या व्हिडिओमध्ये लाल भोपळ्याची खीर अगदी सोप्या पद्धतीने कशी बनवायची आणि कमीत कमी वेळेत कशी बनवायची ते सांगितलं आहे। तर खीर बनवण्यासाठी मी पाव किलो भोपळा घेतला। पहिल्यांदा त्याचे साल व्यवस्थित काढून घेतलं आणि मग स्वच्छ धुवून त्याचे असे मध्यम आकाराचे तुकडे करून घेतले, कारण की मी हा भोपळा शिजवून घेणार आहे। काही लोक हा भोपळा किसून पण त्याची खीर बनवतात, पण त्याच्यासाठी खूप वेळ लागतो। तर आपल्याला झटपट अशी बनवायची म्हणून मी याची मोठे मोठे तुकडे केले आणि ते शिजवून घेणार आहे। तर भोपळा शिजण्यासाठी मी इथे अर्धा ग्लास पाणी टाकलं आणि कुकरच्या 2 शिट्ट्या करून घेतल्या। 2 शिट्ट्यांमध्ये भोपळा अगदी मऊसूत शिजला जातो। भोपळा शिजला की मग त्याचे हे असे शिजलेले काप आपल्याला एका ताटात काढून घ्यायचे, कारण की ते आपल्याला स्मॅश करायचे आहेत। तर स्मॅश करण्यासाठी तुम्ही स्मॅशरचा यूज करू शकता किंवा हाताने स्मॅश करू शकता, कारण की भोपळा हा आपला 2 शिट्ट्यांमध्ये अगदी मऊ असा शिजलेला आहे। हे बघा, लगेच स्मॅश होतोय। आणि नंतर मग हा स्मॅश केलेला भोपळा आपल्याला परतून घ्यायचा। त्यासाठी मी 2 चमचे कढईमध्ये तूप टाकलं आणि मग नंतर स्मॅश केलेला भोपळा टाकला। तो 2 मिनिटांसाठी परतवून घ्यायचा। परतल्याने काय होतं, त्याचा कच्चेपणा जो आहे तो निघून जातो आणि भोपळ्याला चांगली चव येते। हे असा 2 मिनिटं परतवून घेतला की मग त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकायचे। तर ड्रायफ्रूट्स मी तळण्यासाठी अजून 2 चमचे तूप घेतलं आणि तूप गरम झालं की मग असं बारीक कापलेला बदाम, छोटे छोटे पीस केलेला काजू, 1 चमचा चारोळे आणि थोडेसे बेदाणे टाकले। बेदाणे हे ऑप्शनल आहेत, तुम्हाला जर का नसतील आवडत तर स्किप केले तरी चालेल। हे असे 1 मिनिटापर्यंत ड्रायफ्रूट्स भाजून घ्यायचे आणि थोडेसे भाजले की मग नंतर भोपळ्यासोबत हे मिक्स करून घ्यायचे। 1 मिनिटासाठी परतायचे आणि मग नंतर दूध ॲड करायचं। दूध हे तुम्हाला कन्सिस्टन्सी जशी हवी आहे त्याप्रमाणे दूध ॲड करा। इथे मी पाव किलोपेक्षा थोडंसं जास्त म्हणजे 300 ग्राम दूध वापरलं आहे, जेणेकरून मला अगदी घट्टही कन्सिस्टन्सी नको होती आणि जास्त पातळही नको होती। ही अशी नंतर दूध ॲड केल्यानंतर मग चवीप्रमाणे साखर टाका। मी इथे 4 चमचे साखर टाकली आहे। 1 चमचा वेलची पूड आणि थोडंसं जायफळ किसून टाकलं आहे। जायफळने का खीरेला अजून चांगली चव येते। जायफळ पण ऑप्शनल आहे, नसेल आवडत तर स्किप केलं तरी चालेल। नंतर हे जिन्नस सगळे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि खीर उकळवून घ्यायची 5 मिनिटांसाठी। तर तुम्ही बघू शकता ही खीर किती छान झाली आहे आणि लाल भोपळ्यामुळे त्याला असा थोडासा पिवळसा रंग पण आलेला आहे। कन्सिस्टन्सी पण अगदी एकदम छान आहे, जास्त घट्टही नाही आणि पातळही नाही आहे। तर चला, तर मग तुम्ही पण ही रेसिपी करून बघा आणि मला सांगा की कशी झाली तुमची भोपळ्याची खीर। थँक्यू।